दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय आजच्या अंतिम दिवसामध्ये येऊन पोहोचलाय. चला भाऊ स्पोर्ट्स या संघाने मात्र या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले. तुम्ही 10 मिनिटं विश्रांती घ्यायचे. 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर मात्र 2022 पर्व तिसऱ्या पर्वातील आजचा अंतिम दिवस आणि या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. भाऊ स्पोर्ट्स विरुद्ध रिजवान 11 असा रंगणारा पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला येतोय. भाऊ स्पोर्ट्स या संघाने मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या ठिकाणी पण निर्णय किती सार्थ ठरतोय कारण आमंत्रित केलं या ठिकाणी रिजवान 11 या संघाच्या फलंदाजांना. पहिला सेमीफायनलचा सामना एसीएल 2022 पर्व तिसरा एक दैदिप्यमान सोहळा दैदिप्यमान आयोजन आपण पाहिलं या धनगरवाडीच्या पटांगणावरती क्रीडांगणावरती. या स्पर्धेसाठी ज्या ज्या धनगरांनी मात्र आम्हाला जे सहकार्य केलंय त्याबद्दल मी स्पर्धेबाबतीत त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. तुम्ही थोडं सहकार्य करा थोडंसं पटपट हे करा क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय या ठिकाणी रिजवान 11 विरुद्ध भाऊ स्पोर्ट्स. रिजवान 11 या संघाकडून मात्र सलामी जोडी आपण पाहू शकाल. सगळं कर्णधार या ठिकाणी सलामी आलेले विजय सुतार त्यांच्या शक्तीला पहिल्या क्रमांकावरती फलंदाजी करणारा सागर भोसले. युवराजांचा पहिला चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता व निर्धाव चेंडूची या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये मात्र आपण पाहू शकाल धाव प्रतिधाव आखले जातील दोन्ही बाजूंनी मात्र आक्रमण देखील केले जातील. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. त्यावेळेस पंचराज पेटकर आमच्याकडे इशारा करतील. वाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात मात्र संघाचा धावफलकाचा श्रीगणेशच्या हाताने या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव स्कोर कार्डवर जोडली जाईल. स्वेड मला थोडासा पाहायला मिळाला आपल्याला. ऑब्स्टिकवर चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात मात्र दिशात थोडेसे भरकटले गोलंदाज युवराज. यावेळेस स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटची इनसाइड एक गेट चेंडूसह पायंडेकच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलकामध्ये होईल बदल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सागर यांनी मात्र आपलं वैयक्तिक खातं या ठिकाणी खोललं. या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. मैदानामध्ये P1चं पहिलं षटक हाताळताना मागील सामन्याचा मॅच विनर खेळ आपण पाहिलं युवराज भोसले. पुन्हा एकदा समोर युवराज यावेळेस मनगडाचा वापर करत ऑनसाईडला दिशेने दिले. निरांच्या क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करतील. दरम्यानच्या कालावधीत एक धाव मात्र सहज पूर्ण होईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 3. पहा पहिला सेमीफायनलचा सामना एक सन्मानजनक स्कोअर गाठण्यासाठी मात्र कुठेतरी 6 ते 65 धावांचा डेंगर मात्र या ठिकाणी उभा करावा लागेल. सागर यावेळेस आणखीन एक स्लॉग सुरू करण्याचा प्रयत्न. दिशा गोलंदाजी दिशा भरकटले या ठिकाणी. पहा काहीतरी वेगळं करण्याचा युवराज यांचा देखील प्रयत्न असतो. रोज नवीन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र चुका ह्या होतच राहतात. त्याच प्रकारे युवराज देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. दोन वाईट चेंडू हाताळले. यावेळेस समोरच्या दिशेने अप्रतिम फटका बसलाय तुषार झेल खाली आणि फलंदाज सागर बॅक टू द पॅव्हिलियन. सागर बाजून नागारे परतले. त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावरती शाहीद फलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकावरती इन नंबर 3 संघ थोडासा अडचणीत असताना मात्र शाहीद यांचं आगमन झाले. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती ज्या पद्धतीची मागील सामन्यात गोलंदाजी होती त्याच पद्धतीची मात्र या सामन्यातील गोलंदाजी आपण पाहू शकाल. युवराज यांच्या माध्यमातून
त्यावेळी चांगला चेंडू सन्मान दिला कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकवर क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभे असतील त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते सातत्याने मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं निर्धाव चेंडू हाताळताना युवराज भोसले यांना थोडंसं संकटात असताना संघ या ठिकाणी यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने दिशा दिले कव्हरच्या दिशेने मध्ये मात्र क्षेत्ररक्षक कोणी तोडत नसेल क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील फील करतील दरम्यानच्या कालावधीत खराब पेची देखील आपल्याला पाहायला मिळाली 3 धावा मात्र या चेंडूवरती येथील षटक संपतोय पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे 7 धावा धावफलकावरती आणि सागर यांच्या रूपाने मात्र एक महत्वपूर्ण गडी देखील गमावलाय 7 एक गडी बाद 7 धावत पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला पहिला सेमीफायनलचा आपण सामना पाहतो रिजवान इलेव्हन विरुद्ध पाऊस स्पोर्ट्स या सामन्यात विजय संघ मात्र ते फायनल मध्ये जाऊन धडक मारेल पराभूत संघाला मात्र आणखी एक संधी या ठिकाणी प्राप्त होईल पहिला षटक जर पाहिला तर युवराजांनी अप्रतिम हाताळल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केला एक विकेट देखील जवळपास केले दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार अक्षय पाहू शकाल यावेळी चांगला चेंडू दिशा दिली कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू कारपूटच्या साह्याने मात्र फक्त दिशा दिली हलक्या हाताने मनगटाचा वापर करत फक्त एक सुंदर कव्हर ड्राईव्ह देखील पाहिला 5 चेंडूवरती या फटक्यावरती डोक्यात धावा प्राप्त होत नसेल परंतु फटक्यावरती प्रॉपर मिडल होताना पाहायला मिळतं बॅटवरची बॉल ही एक चेन्नईची धावा असेल विजय यांच्यासाठी तो टप्प्याचा चेंडू हे करण्याचा प्रयत्न कौचिकची एक संधी आणि फलंदाज कौचिकच्या स्वरूपात मात्र बाद होतील शाहीर द्या पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहू शकता 2 लागोपाठ मिळालेले धक्के धावतीच्या स्वरूपात काही बाधून माघारी परतले सुंदर गोलंदाज प्रत्यक्ष देखील आपण पाहिलं अक्षय यांच्या स्वरूपात काही बाधून माघारी परतल्यानंतर मात्र मनसूर 4थ्या क्रमांकावरती नवीन फलंदाजाचा आगमन झाले या ठिकाणी या ठिकाणी कोणती धाव घेण्याची गरज नव्हती 4थी धाव किती सिंगल घेण्याचा प्रयत्नात मात्र शाहीद यांना बाधून माघारी परतावं लागलं त्यानंतर मात्र संघासाठी मनसूर आले मनसूर आणि आता मात्र विजय यांना इथून पुढे मात्र सामना चालवावा लागेल संघासाठी तारणहार बनावा लागेल यावेळी टप्प्याचा चेंडू याकर पद्धतीचा चेंडू हाताळताना आपण पाहिले अक्षय यांना फलंदाज मात्र मनसूर कप्तेल या ठिकाणी अयशस्वी होताना पाहिले आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता देखील या ठिकाणी झाली डॉट बॉल मात्र सामन्याच्या अंतिम क्षणी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतात ज्या प्रकारे अवांतरचा वाईट बॉल मात्र भूमिका बजावतात त्याच प्रकारे आणखीन एक निर्धाव चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नात मात्र शरीरापासून दूरवरून खेळण्याचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी फलंदाज मनसूर यांच्याकडून आणखीन एक निर्धाव चेंडूचे सांगता होते काय सातत्याने मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळी चूक करण्याचा प्रयत्न युवराज स्वतः झेल खाली युवराजांनी पकडला झेल मनसूर यांचा संपला खेळ फलंदाज मात्र बॅट टू द पवेलियन स्पर्धेत पहिलं आपण निर्धाव षटक पाहायला मिळेल का अक्षय यांच्या स्वरूपात कारण आतापर्यंत
5 चेंडू रिलीज केलेत गोलंदाज अक्षय यांनी. 5ही निर्धाव चेंडू वाचवले, त्यामध्ये 2 चेंडूवरती 2 विकेट्स देखील प्राप्त केले. पाहूया पहिलं गोल निर्धाव षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. अखेरचा चेंडू पाहून निर्धाव षटक येते का या ठिकाणी. यावेळी चिरगिरीची संधी. वा, काय अप्रतिम गोलंदाज आहे पहा. या स्पर्धेतील पहिलं मेडनवर आपण पाहिली अक्षय यांच्या स्वरूपातून. पहा, टाळ्यांचा कडकडाट देखील आपल्या टीमकडून होताना पाहायला मिळतो अक्षय यांच्याकडे. या षटकामध्ये जर पाहिलं तर दोन विकेट प्लस मेडनवर देखील हाताळले. नक्कीच कौतुक करावं लागेल या ठिकाणी. गोलंदाज अक्षय यांचे 2 महत्वपूर्ण विकेट मात्र या शाहिद आणि मनसूर यांच्या स्वरूपात बाद केले. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावफलकात मात्र कोणताही बदल नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरची धावफलकावरती धावसंख्या होते 30 मात्र या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळाली. कोणत्याही प्रकारचा बदल नाही. मनसूर बाद होऊन माघारी पडल्यानंतर 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल तौफिक यांना. रिजवान देवण थोडासा संकटात सापडलाय संघ या ठिकाणी. स्वतः कर्णधार अजून देखील मैदानामध्ये आपले पाय रोवून घट्ट पाय रोवून उभा आहे. परंतु फक्त पाय रोवून उभं राहून जमणार नाही तर त्यांना धावा देखील जमवावे लागतील. तर बाबाराव कुरेशी आपण माहिती संपर्क साधायचा. नोंदणी डांगे आपले वाट पाहत आहेत. यावेळी चांगला चेंडू मनगडाच्या जोड्याने मात्र ऑनसाईडला फक्त दिशा दिली. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. तुषार बॉल गॅदर करतील. दरम्यानच्या कालावधीत एक धाव जरूर पूर्ण होईल. एकेरी धावेच्या मदतीने मात्र खूप कालावधीनंतर मात्र धावफलक आपल्याला हलताना पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती पाहू शकाल. पहिलं षटक हाताळताना 7 धावा खर्च केले होते युवराज यांनी आणि एक विकेट देखील प्राप्त केले होते. काय अप्रतिम गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण या दोन्ही गोलंदाजांकडून पाहिले. युवराज आणि अक्षय. यावेळी सचिन एक संधी पॉईंटचे क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी ठीक होतील. क्षेत्ररक्षकाच्या अगदी नजीक मात्र चेंडू जाऊन आढळताना पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारची क्षेत्ररक्षकाची हालचाल देखील आपण पाहिली नाही. जवळपास विकेटचं एक संधी निर्माण केली होती युवराज यांनी. पुन्हा एकदा आपल्या षटकामध्ये तौफिक जवळपास बाद झाले असते परंतु झेल सुटला गेला आणि एक धाव स्कोअर कार्डमध्ये जोडले गेले होते. धावेच्या मदतीने धावफलकामध्ये होईल गोल 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेस हाताळा सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. डीपमधून क्षेत्ररक्षक येतील. त्या दरम्यानच्या कालावधीत 2 धावा देखील पाहून पूर्ण होतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 11 3 गडी बाद 11 अशी रिजवान इलेव्हन या संघाची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी शांतीने कलांची खातीर केलेला फटका कव्हर सुंदर पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र स्वतः कर्णधार विजय यांनी स्वतःला थांबवलं. बाबाराव कुरेशी चला तुम्ही यायचं इकडे. मोहम्मद मेडांगे आपली वाट पाहतात तिकडे. थोडं पटकन यावेळी परफेक्ट यॉर्कर पिछवाचे सायबल डेस्टिनीतले हिट. गोलंदाज युवराज यांची घातक गोलंदाजी आपण पाहिले. तौफिक हे मात्र बाद होऊन माघारी परततील. यॉर्कर लेनचा चेंडू होता. प्रॉपर यॉर्कर हाताळला या ठिकाणी युवराज यांनी. गोलंदाज तौफिक यांच्याकडे मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. प्रत्युत्तर देण्याच्या हालचाली देखील दिसून नाहीत. तौफिक बाद होऊन माघारी परतले. 6व्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल फैसल डांगे. नो मॅन तौफिक.
यावेळी मात्र सैर मारा पंचराज सर आमच्याकडे इशारा करतील. या चित्तपात अवांतरच्या स्वरूपात एकदा स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. या अवांतरच्या मदतीने धावफलक थोडंसं आलेलं धावफलक जाऊन पोहोचलं. 13 धावांवरती थोडासा संकटात आहे. आपण पाहू शकाल टीम रिजवान 11 हा संघ पैसा जांगे थोडस यावेळी खेळला गेले. सर्वच आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळाला. त्यावरती जर बॅट आणि बॉलचा आवाज जर पाहिला तर सुंदर स्वीप साऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. षटक 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला म्हणजे 14 गडी गमवले 4 बाद 14 अशी नाजूक अवस्थेत आपण पाहू शकाल टीम रिजवान 11 हा संघ. युवराज यांनी आपल्या स्पेल मध्ये 2 ओव्हरचे 2 षटकांच्या स्पेल मध्ये जर पाहिलं तर 14 धावा फक्त 14 धावा खर्च केले. 2 महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त केले. यावेळेस थोडस अडचणीत आपण पाहतोय टीम रिजवान 11 हा संघ थोडस आक्रमक रूप या ठिकाणी धारण केले. टीम भाऊ स्पोर्ट्स या संघाच्या गोलंदाजांनी दोन्ही संघांना विनंती असेल थोडस सामना स्पीडअप ठेवा. तिसरे वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार भोसले आपण पाहू शकाल. मागील सामन्यात देखील लाजवाब गोलंदाजी ज्यांनी केली होती तो गोलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्ट्रायकिंग गेनवर फैसल डांगे. पहिला चेंडू यावेळी साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी डॅमेजची कमी आणि स्वतःचा विकेट वाचवण्यासाठी मात्र फैजल जागे यांनी केलेली कसरत तारेवरची कसरत आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःला मात्र वाचवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. टायमिंगची कमी दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंगची कमी आपण पाहिली. ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक साधारणसा एक प्रयत्न केला त्यात मात्र अयशस्वी ठरले. दुसरा चेंडू या ठिकाणी मात्र गोलंदाजी करते गोलंदाज तुषार यांचा. यावेळेस लेग स्टिक वाचवू शकले नाहीत फलंदाज फैसल डांगे. त्रिफळाची 2 बाजून माघारी परततील. दोंडीबा पाटील ग्रामपंचायत सदस्य जिथे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. दोंडीबा पाटील फैसल डांगे त्रिफळाच्या स्वरूपात मात्र बाद झाले आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज कृष्णा पाटील आणि दोंडीबा पाटील दोन्ही व्यक्तींनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला या ठिकाणी बोलवलं जात आहे. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने निर्धाव पद्धतीचे चेंडू आपण पाहू शकता. गोलंदाजी मात्र तिखट गोलंदाजी आपण पाहू शकाल. टीम भाऊ स्पोर्ट्सच्या संघाच्या गोलंदाजांकडून पहिला सेमीफायनलचा सामना पहिला क्वालिफाय सामना आपण पाहताय. जिंकणारा संघ मात्र या स्पर्धेच्या थेट फायनल मध्ये जाऊन धडक मारेल. पराभूत संघाला मात्र आणखीन एक संधी प्राप्त होईल. यावेळेस मात्र काचेच्या साईड खेळलेला चेंडू धावचीची एक संधी निर्माण झाली होती परंतु फलंदाज विजय मात्र आपल्या पॉपिंग क्रीम मध्ये सुखरूप पोहोचताना एक धाव जरूर स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकामध्ये होईल थोडासा बदल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 15. 5 गडी बाद 15 असे एक नाजूक अवस्थेत आपण पाहू शकाल. टीम रिजवान 11 हा संघ संपूर्ण स्पर्धेत जर पाहिलं तर अप्रतिम खेळी देखील केले होते आतापर्यंत रिजवान 11 या संघाने. परंतु या महत्वपूर्ण सामन्यात मात्र या ठिकाणी सपशेल फलंदाज मात्र या ठिकाणी अयशस्वी ठरलेले पाहायला मिळतात.
टीम रिजवान 11 या संघाचे गोलंदाजी ट्रॅकवर तुषार पुन्हा एकदा सज्ज होतील. पंचांच्या उजवीकडून राईट राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी. त्यावेळी सलक्या हाताने ढकलून काढले पॉईंटच्या दिशेने. पॉईंटचे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. डीप मधून एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक येतील. धावचीची एक संधी निर्माण झाली होती. 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. कृष्णा पाटील धन्यवाद. आपण 1,000 रुपयाची देणगी या ठिकाणी आपल्या दिले या स्पर्धेसाठी. त्यांचा देखील मी स्पर्धेच्या वतीने हार्दिक असा आभार व्यक्त करतो. त्यावेळी पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोळवलेला चेंडू कार्पेटच्या साह्याने मात्र चेंडू विजय यांनी दिशा दिली. पुढचा चेंडू षटक संख्या 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 18. एक 3 स्कोर कार्ड थोडस नाजूक अवस्थेत आपण पाहू शकाल. संघर्ष करताना पाहायला मिळतो या ठिकाणी रिजवान 11 हा संघ. फलंदाज मात्र या ठिकाणी सपशेल यशस्वी ठरले, कारण कोणत्याही फलंदाजाने मात्र तट धरून फलंदाजी केली नाही, मोठे फटके खेळले नाही. तर खराब प्रकारे मात्र विकेट या ठिकाणी बहाल करून गेले सर्व फलंदाज. आतापर्यंत पाहिलं तर विजय एका बाजूने मात्र किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या संघासाठी कॅप्टन स्नॉक मात्र या ठिकाणी कॅप्टन इनिंग मात्र या ठिकाणी खेळावी लागेल. तुम्ही 4 षटकं आतापर्यंत मैदानामध्ये आपले पाहिलेले तर रोवून उभा राहिलात. अखेरच्या 2 षटकांमधील देखील तुम्हाला त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. 18 18 रनांना स्कोर कार्ड. वैयक्तिक कोट्यातील दुसरे षटक हाताळताना आपण पाहू शकाल गोलंदाज अक्षय सुतार, विजय सुतार यांचे लहान बंधू आपण पाहू शकाल. 2 बंधूंमधले मात्र हे 2 दिवस हे युद्ध आपण पाहिलं. कालच्या दिवसात जर पाहिलं तर विजय सुतार विरुद्ध संजय सुतार आपण असं युद्ध पाहिलं होतं. त्यामध्ये मात्र संजय सुतार यांनी बाजी मारली. यावेळी स्क्वेअर टप्प्याचा चेंडू लोअर फलटस बनवला, त्याला ऑन साईडला दिशा दिली. स्क्वेअरलेसच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावचीची एक संधी आणि फलंदाज विजय मात्र या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले. सुखरूप 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 बाद 20 अशी नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू शिल्लक असतील 11 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 24 धावांची गरज असेल. तर एक माफक आव्हान सेट करायचं असेल तर टीम 22 स्पोर्ट्स या संघासमोर रिजवान 11 या संघाला. त्यासाठी मात्र विजय यांचं मैदानामध्ये थांबणं खूप महत्वाची भूमिका पार पाडेल. 2 षटकांमध्ये युवराज यांनी मात्र आपल्या फक्त 14 धावा खर्च केले. 2 महत्वपूर्ण विकेट देखील प्राप्त झाले त्यांना. यावेळी साखर टप्प्याचा चेंडू पंचांकडे मात्र विजय वाईटसाठी दाद मागताना पाहायला मिळतील. पंचांनी मात्र अपील फेटाळले. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावफलकावरती कोणताही बदलाव नाही. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 20. 5 गडी बाद 20. या इथून पुढे मात्र मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील विजय यांना. एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करावयाची असेल तर. यावेळेस फटका फसलाय का काय पाहायचं आहे. फटका फसलाय. झेल खाली 2 क्षेत्ररक्षक तुषार येतील आणि तुषार यांनी सोडलाय झेल आणि फलंदाज विजय सुतार यांना मिळाले एक जीवनदान. 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचले 22 धावांवरती. पहा फटका फसला होता. प्रॉपर मिडल होऊ शकला नव्हता बॅटवरती बॉल. त्याच कारणाने ज्या उंची जास्त प्राप्त झाली चेंडूला एलिमिनेशनची कमी पाहिली. मिडविकेटवर दूर होऊन क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडविकेटच्या क्षेत्रात मात्र धावत आले.
त्या ठिकाणी जेलचा एक प्रयत्न केला, प्रयत्नांना मात्र यश येताना पाहायला मिळालं. यावेळेस प्रॉपर मिडल होऊ शकत नाही. आणखीन एक बॉल या ठिकाणी, आणखीन एक झेलची संधी. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 मिळालेली जीवंद आपण पाहू शकाल. सातत्याने चेंडू उंची जास्त प्राप्त होते, एलिमिनेशनची कुठेतरी कमतरता पाहायला मिळते. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 झेल मात्र या ठिकाणी विजय यांचे शोधलेत. पाहूया येणाऱ्या काळात विजय घातक रूप घेतात का. घातक रूप घेतलं तर हे झेल शोधणं महागात पडलं असं म्हणता येईल आणि जखमेवरती मीठ देखील चोळू शकतील. तर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने सुभाष भोसले तुम्ही मॅचशी संपर्क साधायचा. त्यावेळी साखर टप्प्याचा चेंडू सरळ फलंदाज विजय यांच्या शरीरावरती जाऊन आढळला. 1 धाव जरूर प्राप्त होईल. षटक संपत 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती होईल बदल. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही अखेरच्या 1 षटकाचा खेळ शिल्लक असेल. पाहूया स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किती धावा. सुभाष भोसले आपण या ठिकाणी यायचं आहे, माईकशी संपर्क साधायचा आहे. सुभाष भोसले काय सुभाष, तुम्हाला पहिला पुकार दिला होता तरी तुम्ही खुर्चीवरतीच बसून राहिला. त्याला खाली बसून पाणी प्यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल. उन्हाळ्याचे दिवस आहे, तापमानात झालेले पण प्रचंड वाढ पाहू शकाल. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल अखेरच्या फ्लॅगवरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती प्रकाश अजय शिंदे. पहिला चेंडू विकेट केला, फटका बसला. निर्जल चेंडू मात्र जाऊन आदळतोय. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये मात्र चेंडू जाऊन पडताना आपल्याला पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये होईल थोडासा बदल. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 5 चेंडू असतील. 5 चेंडूमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा जमवण्याचा मात्र एक प्रयत्न नक्कीच करावा लागेल फलंदाज विजय सुतार यांना. कारण संघासाठी पहिल्यापासून मात्र सलामीला येऊन फलंदाजी करताय, याचा अर्थ आपण सामन्यात देखील मोठे फटकेबाजी करणं गरजेचं होतं. यावेळी स्प्लिट प्रकारचा फटका आपण पाहू शकाल. ऑनसाइडला दिशा दिली. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. तांबोळे स्वतःहून विजय यांनी स्वतःला 2 धावांच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक जाऊन पोहोचले. 29 धावांवरती. त्यावेळेस बिग केला. चेंडू चाललाय सरळ वाईडिश लॉंगच्या दिशेने. अशोक येथील चेंडूवरती 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र विजय बाद होतील.
यावेळी साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. एक धाव जरूर प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 31. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या सत्रात थोडस अडचणीत नक्कीच आहे. त्यावेळेस फुलटॉस बनायला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आदम यांचा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र अतिशय वेगाने चेंडू जाताना पाहायला मिळतो. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आदम पोहोचले देखील. यावेळेस मात्र यष्टिरक्षकाकडून झाली चुकी आणि लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव जरूर पाठवून षटक चक्री पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलेले. पहिल्या सत्रात समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 35. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 36 धावांची गरज असेल भाऊ स्पोर्ट्स या संघाला. या ठिकाणी गौतम आवळे किंवा उत्तम आवळे कोणी उपलब्ध असेल तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. दंडीबा पाटील आपण देखील यायचं या ठिकाणी. सामन्याच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिल्या सत्राचा खेळ संपलेला आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 36 धावांची गरज असेल. यावेळेस पहिला चेंडू सुरेख चेंडू देखील हाताळला या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूने मात्र या सामन्याची दुसऱ्या इनिंगची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. दीपक शिंदे संपूर्ण स्पर्धेत मात्र आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली तो गोलंदाज मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल. पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. समोर अक्षय सुतार गोलंदाजी करताना अप्रतिम गोलंदाजी आपण त्यांची पाहिली. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट ब्लॉक हेड पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. फलंदाज पूर्णपणे यशस्वी ठरले. कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी उत्तर नव्हतं फलंदाजाजवळ. यष्टिरक्षक देखील बीट झाले. फलंदाज देखील बीट झाले. एक धाव घेण्याचा छोटासा प्रयत्न जरूर केला होता परंतु अक्षय आणि युवराज यांना माघारी धाडलं. लगातारचे 2 निर्धाव चेंडू. काय अप्रतिम चेंडू हाताला पहा या ठिकाणी गोलंदाज दीपक यांच्या माध्यमातून हाताळलेला एक सुरेख चेंडू आपण पाहिला. तर नंतर मात्र 2 लगातारचे 2 निर्धाव चेंडू आपण पाहतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहू शकाल. दीपक शिंदे यांना पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा शपलावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आणखीन एक चांगला चेंडू. 3 लगातार निर्धाव चेंडू हाताळले या ठिकाणी. 35 धावा धावफलकावरती लगावल्या. 36 धावांचा सांभाळ करताना मात्र त्या पद्धतीची गोलंदाजीची गरज होती. तशाच प्रकारे गोलंदाज दीपक शिंदे देखील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं आक्रमक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. सिलिमिड विकेट आपण पाहू शकाल. सर अवांतरच्या स्वरूपात मात्र श्री गणेश होईल धावफलकाचा पहिला वाईड या षटकातील या दुसऱ्या इनिंग मधील आपण पाहू शकाल. अवांतरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आणखीन एक वाईड बॉल. पहा पहिले 3 चेंडू जर पाहिलं तर काय अप्रतिम हाताळले. 3ही चेंडू मात्र निर्धाव हाताळले. त्यानंतरचे 2 सोयीरमारे आपण पाहिलं. थोडस दिशावरून मात्र कुठेतरी भरकटलेले पाहायला मिळेल आपल्याला गोलंदाज. सत्यजित जोरे कुठे असतील तर त्यांनी यायचं या ठिकाणी. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या प्रयत्नात मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला या ठिकाणी अक्षय यांचा. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने तुम्ही पाहू शकाल निर्धाव पद्धतीचे चेंडू हाताळताना आपण पाहू शकाल. यावेळी सिलगिरीची एक संधी तर होती. क्षेत्ररक्षक मात्र
थोडेसे क्षेत्ररक्षक पाठी राहिले, क्षेत्ररक्षकाच्या समोर चेंडू जाऊन आदळला, त्यावर मात्र एक धाव प्राप्त झाली. या सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. 36 धावांचा पाठलाग करताना 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या सिंगलने मात्र स्ट्राईक चेंज होईल, 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. युवराज प्रथमच मात्र या सामन्यामध्ये आपण स्ट्रायकिंग एंडवर पाहू शकाल. समोर गोलंदाज MR11 या संघाचा कर्णधार यायचा. MR11 यावेळेस भीमर हाताला थोडस वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सर, षटकार आहे ना सर, नो बॉल आहे ना सर, ओके. 9+6 अशा 7 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. या षटकाराच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 10. MR11 या संघाचा कर्णधार गुलाब पन्हाळकर. चला नाणेफेकीसाठी यायचं. MR11 प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपलब्ध आहेत. संजय सुतार या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध आहेत. चला गुलाब पन्हाळकर. यावेळी चांगला चेंडू, नक्कीच कमबॅक केले. षटक संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 पाहायला मिळतील. 10 बिनबाद 10. एक खराब चेंडू वगळता काय अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी केली होती. ACL 2022 आपण पाहताय तिसरं पर्व. आज अंतिम दिवसामध्ये मात्र आपण पाहू शकाल महत्वपूर्ण सामने. पहिला क्वालिफायर सामना आपण पाहिला. पहिला सेमीफायनलचा आपण सामना पाहिला. या ठिकाणी रिजवान 11 विरुद्ध बाऊ स्पोर्ट्स या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याला साजेशी गोलंदाजी देखील केली. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने जातोय. चेंडू जाईल सरळ दन 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 करत सीमारेषा पार. फलंदाज अक्षय यांच्या बॅटमध्ये उत्तुंग असा चौकार पाहायला मिळतोय. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता. त्याला बॅकफुट वर गेले, स्वतःसाठी जागा बनवली. त्यानंतर मात्र पॉइंट त्यांनी गलीच्या मधून मध्ये एक जागा बनवली. स्वतःसाठी शॉट सिलेक्शन केलं. चेंडू देखील गेला चौकारामध्ये जाऊन परावर्तित झाला. यावेळेस आणखीन एक सेम. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण दीपक यांचं पाहू शकाल. एक धाव जरूर करतोय, परंतु चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी अक्षय यांच्या बॅट मधून येताना एका धावेच्या मदतीने धावफलकावरती होईल बदल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 15. येणारे चेंडू असतील शिल्लक 26. गरज असेल 21 धावांची. यावेळी चांगला चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळाला आपल्याला. चेंडू पिचिंग झाल्यानंतर मात्र थोडासा स्किट होत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडूची संख्या देखील या ठिकाणी झाली. यावेळी सुरेख स्लॉट मध्ये चेंडू होता. त्याला फ्लोटच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द चौकार. यावेळेस आणखीन एक देखना फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कॅच प्रकारचा फटका. चेंडू अगदी दन 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 करत सीमारेषा पार देखील गेला. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 आलेले खणखणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती होईल बदल. 25 धावा धावफलकावरती, 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
23 लॉस ऑफ 0 विकेट. पहा फक्त 13 धावांची गरज असेल या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी टीम बाऊ स्पोर्ट्स या संघाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू निर्धाव जातोय. शतक संपतंय. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकावरती धावा 23. याच्यानंतर होणारा क्वालिफाईंग सामना आपण पाहू शकाल. संजय सुतार चला या ना थोडं. थोडस सहकार्य करा. चला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना रियाज 11 विरुद्ध. यावेळेस बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट खेळले, कवपांचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. त्यावेळी झालेल्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. मुराद कुरेशी यांच्या माध्यमातून थोडे फंबल झाले त्या ठिकाणी. वेल बॅकअप देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावांवरती. 3 गडी बाद 25. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली. वाईड +1 ना सर. धन्यवाद सर. जाऊयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. अवांतर स्वरूपाचा चेंडू आपण पाहिला. सोयर मारा पाहिला. सातत्याने आपण दीपक यांच्या माध्यमातून सोयर मारा पाहतोय. 2 धावेने धावफलकामध्ये. यावेळेस लेटकट खेळले. चेंडूला शरीराच्या पाठी धावून दिलं. तदनंतर मात्र बॅटची स्लाइस खोदली. तदनंतर चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर देखील पाठवलं. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकावरती धावा पाहायला मित्र आपल्याला 31 जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 22. चला सामन्यात जर पाहिलं तर औपचारिकता शिल्लक असेल. 5 धावांची गरज असेल. 22 चेंडूवरती. यावेळेस बेगेट केला. मिडविकेटच्या दिशेने चेंडूचा येईल. मध्ये क्षेत्ररक्षक सागर त्यांच्या ठिकाणी जाऊन विसावेल. 1 धाव पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 32. 4 धावांची गरज असेल या ठिकाणी सामना बाऊ स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी. जवळपास बाऊ स्पोर्ट्स या संघाचा मात्र फायनल मधील प्रवेश मात्र निश्चित झालाय. पराभूत संघाला या ठिकाणी यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न. झेल घेण्याची एक संधी होती. निर्जळ स्थळी जाऊन चेंडू आदळतोय. 1 धाव पूर्ण होईल. पराभूत होणाऱ्या संघाला मात्र आणखीन एक संधी असेल या ठिकाणी फायनल मध्ये धडक मारण्यासाठी. याच्यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये विजयी संघ या सामन्यातील पराभूत संघाशी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. बाऊ स्पोर्ट्स या संघाने मात्र फायनल मध्ये जागा बनवली. यावेळेस पायलटच्या दिशेने चेंडू जाईल. सीमारेषा पार. सामना संपलेला आहे. काय दिमाखात प्रवेश केलाय बा या ठिकाणी. चला जुना बॉल जमा करा आतमध्ये. बरोबर स्पोर्ट्स एक क्षेत्ररक्षक आहेत खेळाडू त्या ठिकाणी. चला जुना चेंडू जमा करा. या सामन्याचा सामनावीर जर पाहिलं तर अक्षय होतील. गोलंदाजी करताना आपण पाहिलं 1 निर्धाव षटक. तदनंतर 2 विकेट देखील. चला संजय सुतार आपला निर्णय सांगा. जो काही निर्णय असेल त्या हिशोबाने आपण